जिंकणार वावडुंगी समीर की सायगाव. आणि फायनल मध्ये प्रवेश केलेला संघ आहे वांजवळे. इनक्रेडिबल वांजवळे संघाने फायनल मध्ये प्रवेश केलाय. आता पाहूया त्यांच्या विरुद्ध फायनल मध्ये कोण भिडणार, वावडुंगी समीर की सायगाव. पहिला चेंडू सुंदर असा मिसफील्ड या ठिकाणी. बाजूला 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 व्हा, पूर्ण मंडळाला विनंती आहे, बाजूला व्हायचं आहे. कमिटी पहिल्या चेंडूवरती 2 धावा झाल्यात. 2 धावा. पुन्हा एकदा 1 रन, दुसऱ्यांचा कॉल. पाहूया विकेट होणार का. आणि दोन्ही धावा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 चेंडू नंतर 4 धावा झाल्यात. आता मात्र खोलवा टप्प्याचा प्रयत्नांना यश. चेंडू जाऊन सरसावेले यष्टी रक्षकाच्या हातात आणि येतोय डॉट चेंडू. धावा होत आहेत ते म्हणजे 3 चेंडू नंतर 4 धावा. स्ट्राईकवर आहेत ते म्हणजे समीर. आता मात्र पंचांचा इशारा पाहावा लागेल. डॉट चेंडू होते पुन्हा एकदा. थोडा आखूट टप्प्याचा चेंडू. आता मात्र उंच चेंडू फटकारा लेग साइडच्या दिशेने आणि विकेटचं पतन. चार चेंडू 4 धावा. नाही 5 ना, माफ करा, 5 चेंडू 4 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला. पुन्हा एकदा हा विकेट रनआउटच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 विकेट आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 रन 2 बाद. आता येत आहेत नवीन गोलंदाज अल्पेश. सुरुवात डॉट चेंडू होते.
आता मात्र उत्कृष्ट पाहायला गेली विकेट होतोय का? येस, उत्कृष्ट अशी डाय मारली ऑन स्टॅप आणि खेळाडू होतोय बाद. रनआउटच्या माध्यमातून पुन्हा एकदा जातोय विकेट. आता येत आहेत नवीन फलंदाज अंकेश. चला चालू करायचा सामना. आता मात्र चेंडू जातोय लेग साइड फाईन लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण, दुसरा धावेने कॉल, पुन्हा एकदा विकेट, रनआउट. धावसंख्या होते 5. आता येतोय नवीन खेळाडू ऋषी. डॉट. आता मात्र चेंडू जातोय पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण होते. किती बॉल स्कोर? 6 की 7? 6. धावसंख्या होते 6 रन. व्हाट अ शॉट, लेग साइड येतोय मोक्षा कॅसानी. येस, बिग 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 षटकार. इनिंगच्या शेवटी षटकार येतोय आणि धावसंख्या होते 12. आता लक्ष असेल ते म्हणजेच 2 षटकांती 13 धावांचं लक्ष असेल. टीम संघ सायगाव. चला लवकर वावडुंगी संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. स्ट्राइक वरती ते म्हणजे अभिषेक आणि नॉन स्ट्राइकला असेल ते म्हणजे निखिल.
चला पहिला चेंडू हवेत उंचावलाय. ओहो बाल बाल बच गए. ओहो आणि आता नक्कीच लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू टप्पा करून थोडासा आत वळतोय आणि जाऊन सरसावतोय यष्टीरक्षकाच्या हातात. नक्कीच तुम्हाला असे 2 ते 3 चेंडू अजून डॉट स्वरूपात टाकावे लागतील तर मात्र तुम्ही तुमचं अस्तित्व मॅच मध्ये कायम टिकू शकाल. धावसंख्या होती आहे 2 चेंडू नंतर 1. आता मात्र बॅटची कडा घेतली होती मात्र कॅच घेण्यात थोडेसे असमर्थ ठरले. मात्र आत्तापर्यंतचा गेम पाहायला तर नक्कीच एका अंतिम क्षणापर्यंत जाऊ शकतो. अंतिम टप्प्यापर्यंत नक्कीच जाईल यात काही शंका नाही. आता मात्र देखील डॉट चेंडू होता मात्र थोडस गचा क्षेत्ररक्षण कीपरच्या माध्यमातून दोन डॉट चेंडू होते. 2 डॉट चेंडू अडवले असते तर मात्र नक्कीच सामन्याचं समीकरण वेगळं असतं. मात्र थोडस क्षेत्ररक्षणात गचा झालं त्यामुळे 2 धावा तिथे लुटता आल्या. चला पंचांची निर्णय अंतिम राहील. रिप्ले कसला वाईडला रिप्ले नाही आहे. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील पहिली गोष्ट एक आणि थर्ड अंपायर घेण्याचा अधिकार फक्त पंचांकडे आहे. खेळाडू कोणत्याही प्रकारची दाद मागू शकत नाही. विनंती आहे सहकार्य करायचं आहे. चला पंच सामना चालू करायचा आहे. जास्त विलंब लावायचा नाही आहे. याच्यानंतर अजून एक मॅच आहे. चला सामना चालू करायचा आहे. खेळाडू जास्त वेळ वाया घालू नका. पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात धाव येते आहे. पुन्हा एकदा एक धाव मिळते. पाच चेंडू 4 धावा. दोन धावा पूर्ण.
धावसंख्या होते 6. आता असेल गरज ती म्हणजे 6 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. चला सामना लवकर चालू करायचा. यानंतर देखील एक फायनलचा सामना खेळवायचा आहे. 6 चेंडू 7 धावांची गरज. आता मात्र षटकार 6. आणि आता मात्र कॅच शूटा मॅच शूटा कॅचेस विन मॅचेस जे समीकरण असतं त्याची मात्र किंमत नक्कीच या संघाला कळेल. एक सद झेल झाला असता मात्र झेल सुटला तर सुटला आणि बॉल जाऊन जो टप्पा आहे तो डायरेक्ट पडला सीमारेषेच्या बाहेर. परिणामी मिळाले संघाला 6 धावा. आणि आता असेल सामन्याचं समीकरण 5 चेंडू 1. पाच चेंडू 1. आणि सायगाव इंटू द फायनल्स. सायगाव इंटू द फायनल्स. आणि फायनल होईल ती म्हणजेच इनक्रेडिबल वांजोळे विरुद्ध सायगाव. चला टॉस साठी यायचंय. गीतेश बंदरे विनंती असेल लवकर लवकर टॉस साठी यायचंय.